तर एबीपी माझानं या कातकरी पाड्यावरचं वास्तव दाखवलेलं होतं आणि त्याची दखल जिल्हा प्रशासनानं घेतलेली असून इथे बोरवेल खणण्याचं काम सुरू झालेलं आहे। चिमुकली मुलं आणि बायका डोक्यावरती बादल्या हंडे घेऊन रणरणत्या उन्हात पाण्याच्या शोधासाठी भटकत असल्याचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलेलं होतं। डहाणूतल्या कातकरी पाड्यावरची ही संपूर्ण परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती एबीपी माझानं समोर आणल्यानंतर जिल्हा प्रशासनानं कारवाई सुरू केलेली आहे। तातडीनं बोरवेल खणून पाणी पुरवठा सुरू करण्याच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। पाण्याची सोय होणार असल्यानं ग्रामस्थांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। तर या भीषण वास्तवाची एबीपी माझानं बातमी प्रसारित केल्यानंतर तातडीनं कातकरी पाड्यातील रहिवाशांना पाण्याची उपाययोजना करण्यात आल्यानं रहिवाशांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत असून त्यांनी एबीपी माझाचे आभार मानले। मधील पिण्याचं पाण्याचं जे वास्तव आहे, भीषण वास्तव, ते एबीपी माझाने काल दाखवलं होतं। त्यानंतर प्रशासनाने ह्याच बातमीची दखल घेतलेली आहे आणि आता पाण्याची व्यवस्था आहे ती इथे करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की इथे एक बोरवेल आहे, तो तातडीने मारण्यात आला आणि त्याच्यानंतर पाण्याची टाकी वगैरे दिलेली आहे। इथे इंजिनियर सुद्धा उपस्थित आहेत, की सध्या हे पाणी पुरवण्याचं काम आहे ते सुरू आहे। आपण बघाल तर हीच जी वस्ती होती, ह्या वस्तीमध्ये ते भीषण वास्तव पाण्याचं होतं आणि आता ह्या येथील रहिवाशांना जे मुबलक पाणी आहे पिण्यासाठी ते मिळणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर आपल्या सोबत इथूनचे रहिवासी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल, आता पाण्याची व्यवस्था तुमच्यासाठी करण्यात येते? हो, प्रशासनाने काल जी बातमी दाखवली, म्हणजे एबीपी माझाने जी बातमी दाखवली काल, त्याची दखल घेऊन आणि प्रशासनाने तातडीने बोरवेल मारलेला आहे आणि आम्हाला आता पाणी मिळेल। तर एबीपी माझ्याचं धन्यवाद सांग। काय सांगाल, जलजीवन मिशन योजना सुद्धा तयार आहे, परंतु ते पाणी अजून येत नाही। जलजीवनची योजना जी आहे ती आतापर्यंत पूर्ण झालेली नाही असं आम्हाला कळालेलं आहे। ती पूर्ण व्हावी आणि आमचं जे पाण्याचे जे संकट आहे, दुष्काळ आहे, ते पूर्णतः आम्हाला पूर्ण कधी संपणार नाही असं पाणी मिळायला पाहिजे। आपल्यासोबत काही महिला आहेत। ताई, काय सांगाल आता पाण्याची? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।